हा नामजप आपण का करतो? तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती व्हावी किंवा मग देवाची जी कृपा आहे ती आपल्यावर व्हावी म्हणून आपण नामजप करतो. तर नामजप ही अतिशय सरळ आणि सोपी साधना या कलियुगामध्ये सांगितलेली आहे. कलियुगामध्ये जे हरीचं नाम आहे त्याने उद्धार सांगितलेला आहे. त्यामुळं हरिनाम घेणं हाच सगळ्यात मोठी साधना कलियुगातली आहे. आपण इतर साधना नाही केल्या तरी चालतं, पण आपण जर नामजपाची साधना केली तर नक्कीच अर्थातच देवाची कृपा जी आहे ना ती आपल्यावर होणारच. तर नामजपाचे महत्त्व असं की नामजप जो आहे तो परमार्थाची पहिली पायरी आहे. म्हणजे परमार्थाची जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपल्याला नामजप करणं गरजेचंच आहे. हा नामजप आपण का करतो? तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती व्हावी किंवा मग देवाची जी कृपा आहे ती आपल्यावर व्हावी म्हणून आपण नामजप करतो. तर नामजप ही अतिशय सरळ आणि सोपी साधना या कलियुगामध्ये सांगितलेली आहे. कलियुगामध्ये जे हरीचं नाम आहे त्याने उद्धार सांगितलेला आहे. त्यामुळं हरिनाम घेणं हाच सगळ्यात मोठी साधना कलियुगातली आहे. आपण इतर साधना नाही केल्या तरी चालतं, पण आपण जर नामजपाची साधना केली तर नक्कीच अर्थातच देवाची कृपा जी आहे ना ती आपल्यावर होणारच. तर नामजपाचे महत्त्व असं की नामजप जो आहे तो परमार्थाची पहिली पायरी आहे. म्हणजे परमार्थाची जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपल्याला नामजप करणं गरजेचंच आहे.